तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे तू तिथे तरी मी तुम्हाला सांगत होते जाऊ नका तिच्या खोलीत. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आधी थोडं खाऊन घ्या तुम्ही. किती त्रास करून घेताय, किती घाम आलाय, बीपी पण वाढलाय. तुम्ही खाल्लत ना की बरं वाटेल तुम्हाला. कशाने बरं वाटणार नाही मला. मी गोळ्या आणून देऊ का? नको. गोळी घ्या बाबा. आई जेवायला वाढतेस ना? आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मला मंजिरीशी लग्न करायचं. बाबा तुमची शपथ, माझं खरंच असं काहीच नाहीये त्या आशिष बरोबर. तुम्हाला वाटतंय ते सगळं खोटं आहे. प्लीज मला कधीच नव्हतं वाटलं बाबा. तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून मला आरोपी समजा. उलट तुम्हीच माझा विश्वास घालवलाय. हे असं नका म्हणू. तुमची मंजिरी तुमच्याशिवाय नाही राहू शकत बाबा. प्लीज झोप येत नाहीये का?
तुला तरी कुठे येते? कशी येणार? पण तुम्ही त्रास करून घेऊन काय होणार आहे? ज्या माझ्या पिलाला लहानपणापासून फुलासारखं जपलं मी, गमतीत सुद्धा कधी तिला सापटीने मारली. आज चक्क तिच्यावर हात उगारला मी. समजूतदार आहे आपली मुलगी. आपले संस्कार वाया जाऊ देणार नाही ती. आपण समजावू तिला शांतपणे. समजेल ती. आता काय उरलंय? आपल्याच मुलीने आपल्याच विश्वासाला असा तडा दिला. मी काय म्हणते, काय हरकत आहे? तिला तो मुलगा आवडत असेल तर तुम्ही त्याची नीट चौकशी करा, मग ठरवू आपण. सगळी चौकशी करून झालीये. त्या मुलाला काही आगापेक्षा नाहीये. कुठून तरी बाहेर गावाला आलाय पुण्यात शिकायला, आणि तो नालायक आपल्या मंजिरीला चक्क फसवतोय, आणि तिला ते कळत नाहीये. काय जादू केली त्याने कोणास ठाऊक, की त्याच्या प्रेमामध्ये पार गुंतून गेलीये. पण म्हणून आपण तिच्याशी असं वागून प्रश्न सुटणार आहे का? आपले प्रश्न कसे सोडवायचे ते आपण सोडवूच. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ खेळणाऱ्या त्या नालायकाला मी नाही सोडणार. काय करणार आहात तुम्ही? मी आज फोन करणार आहे गद्रेबाईंना. होकार कळवतीये. आहे ना होकार? आई, तू एकच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारतेस? काही नाही, म्हटलं खुंटा हलवून हलवून बळकट केला म्हणजे बरं असतं म्हणून. प्रिया, तुला काय हवं ते माग. माग. तू त्याच्याशी बोललीस म्हणून तो लग्नाला तयार झालाय. आज तू जे मागशील ना ते तुला द्यायला तयार आहे मी. बोल. जे मला हवंय ते तू नाही देऊ शकत. खरंय तुझं. मी तुझ्या आईला परत आणू शकत नाही, आणि मी तिची जागा घेऊ शकत नाही. हेच हवं होतं ना तुला? असं बघ, जाणारा दुःख देऊन जातो, पण राहणाऱ्याने ते दुःख आपल्या सुखाने पुसून टाकायचं असतं. तेच सुख मी घेऊन येणार आहे माझ्या सत्यजितसाठी. आज इथे 4 माणसं असायला हव्या होत्या. सत्यजितचं लग्न म्हटल्यावर त्यांना एवढा आनंद झाला असता ना. तुला सांगते प्रिया, कामाचे डोंगर उभे राहणार आहेत, आणि हे सगळं तुला करायचंय. मी फक्त बसून ऑर्डरी सोडणार. गदरबाईंना फोन करून येते. आणि तुम्ही उगाच विचार करत बसू नका, पुन्हा त्रास होईल तुम्हाला. भाऊजी, तुम्ही आजच्या दिवस यांच्या बरोबरच थांबा. मी आतापर्यंत स्वतःला कधी त्रास करून घेतला का? अहो पण तुम्ही. त्या मुलाचं काय करायचं हा विषय मला आजच संपून टाकायचा आहे. दादा, आपण निघूया. हे बघ, मंजिरीवर लक्ष ठेव.
तिला यातलं काहीही कळता कामा नये, पण ती या घराच्या बाहेर कुठेही जाता कामा नये. कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत आणि काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. ती वेळ मी येऊच देणार नाहीये बाबा. कारण कुठल्याही परिस्थितीत मी घरातून बाहेर पडणारच नाहीये. आणि हो, आज तुम्ही जे कुठलं काम करायला चाललात ना ते चांगलंच होणार आहे. मी काय म्हणते, मागवायच्या गोष्टींची लिस्ट काढून ठेव. मंजिरीवर हात उगारायला नको होता ना दादांनी. अगं त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर, म्हणून तरुण मुलीवर हात उगारायचा. अगं तुला माहिती आहे ना, हे तिच्या कॉलेजमध्ये गेले होते. त्यांनी त्या मुलाची सगळी चौकशी केली, पण तो मुलगा फसवतो आपल्या मंजिरीला आणि ही सुद्धा फसली जाते. म्हणून मग यांचा ताबा राहिला नाही. आणि हॅलो, बरं झालं बाई तुम्हीच भेटलात फोनवर. हा गद्रेबाई बोला. अहो मंजिरीला हो काय सांगताय? काय काय म्हणाल्या? अगं मुधोळकरांकडून होकार आलाय. देवच पावला ग बाई. खरंच. मी यांना फोन करून येते. आपली मुलगी दुसऱ्या कोणाचा तरी हात धरून आपल्या तोंडाला काळा भाजून पळून जाण्यापेक्षा तिचं लग्न लावून दिलेलंच चांगलं. आई मी बाबांचा विश्वासघात नाही केलाय ग. शांत हो बघू आधी. आई आशिष सण माझं काहीच नाही, हेच बाबांना मी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण बाबा माझं काहीच ऐकून घेत नाही. त्यांचं माझ्यापेक्षा इतरांवर जास्त विश्वास. आई कॉलेजमध्ये त्यांना कोणी काय सांगितलं मला नाही माहिती, खरंच नाही माहिती. बाबा आता खूप चिडले. ते शांत झाले ना की होईल सगळं नीट. पण आई बाबाच म्हटले होते त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे. मग आता त्यांनी तर माझं कुठलंच म्हणणं नीट ऐकून नाही घेतलं. असं इतक्यातच त्यांच्या मुलीवरचं प्रेम संपलं नाही. अजूनही खूप प्रेम आहे ग त्यांचं तुझ्यावर, म्हणूनच त्यांना खूप काळजी वाटते तुझी. तुला काही झालं तर त्यांना नाही सहन व्हायचं. तुझ्या बाबतीत ते खूप हळवे आहेत ग. पण मग आता मी काय करू आई? मंजिरी, तुझ्या बाबांची अशी इच्छा आहे की मुधोळकरांच्या स्थळाला तू होकार द्यावास. ठीक आहे,
जर मी असं केलं तर आशिषचं आणि माझं कधीच काहीच नव्हतं यावर त्यांचा विश्वास बसेल ना? आई मी लग्नाला हो म्हटलंय पण पण काय? मला त्या सरनाईकांच्या मुलीशी बोलायचं एकदा. रमण शेठ, हा हार महत्वाचा. बर, मुधोळकरांचा खानदानी हार आहे. मी लग्न झाल्यावर या घरात आले ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी दिला होता मला. असं वाटलं घराण्याची सगळी पुण्याई, सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली जणू. आता हे सगळं मी माझ्या सुनेवर सोपायला मोकळी. काय प्रिया, तू बघितलं नाहीस नाही का हार? हा, तू कशी बघणार? सत्यजितचे बाबा गेल्यानंतर कपाटात जो ठेवला ना तो आज बाहेर काढलाय मी. हे बघ प्रिया, प्रिया. हा, हो. लक्ष कुठे तुझं? मावशी मी ऐकतेच आहे. काय मीरा, बाहेर माळ्याने लॉन कट केले की नाही ते कुणी बघायचं? जा बघ जा. सगळ्या कामांकडे मीच बघायला पाहिजे. आता लग्न घर म्हटल्यावर एवढी कामं आहेत ना. खर तर चारुवंशांची मदत झाली असती पण अजून आल्यात कुठे त्या? येतील, 1-2 दिवसामध्ये येतील. पण तोपर्यंत की नाही प्रिया, ही लगीन घ्यायची सगळी कामं तुला आणि मलाच बघायला पाहिजेत. हा, पण लग्न अजून ठरलंय कुठे? तू कधीही ठरेल. आपण तयारीत नको राहायला. बरं रमण शेठ, हा हार मला लवकरात लवकर पॉलिश करून पाहिजे. जरा जुन्या फॅशनचा आहे पण आमच्या सुनबाईंना आवडायला पाहिजे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, एकदम व्यवस्थित पॉलिश करून देतो बघा. घ्या, हे पण घ्या लवकर. मी फोन करते. लगेच देत. हा, येऊ मी? या. चल. महत्वाचं काम झालं. आता काय रे? सोनार, हा, घराला बाहेरून रंग काढतेस काय? आहे काय लग्नाची तयारी? आई मी लग्नाला हो म्हटलंय पण पण काय? मला त्या सरनाईकांच्या मुलीशी बोलायचं एकदा. मग फोन लावून देते की तुला? फोन नाही, प्रत्यक्ष भेटून. तसं तर तसं. आता तू सांग आपण कधी पुण्याला जायचं ते? आपण नाही, मी जाईन पुण्याला. उद्या. चालतंय की, कळवतो मी त्यांना तसं. हा, चालेल. अहो पण त्याला नक्की काय समजलं असेल? मंजिरी बद्दल तर त्यांना काही कळलं नसेल ना? काय नाहीच तर काय कळणार आहे? कळणार काय? अरे अख्ख्या पुण्याला तुझे प्रताप समजले आहेत. कोल्हापूर पर्यंत कळायला किती वेळ लागतोय? काय बाई, नेमकं काय वाढून ठेवलंय देव जाणे. आता ना नेमकं काय बोलायचं कुणास ठाऊक. त्यांनी एवढा तातडीने निरोप पाठवला म्हणजे नक्की एका तुला काय चक्रा मारून कळणार आहे का इकडे?
अहो पण त्याला नक्की काय समजलं असेल? मंजिरीबद्दल तर त्यांना काही कळलं नसेल ना? काय नाहीच तर काय कळणार आहे? कळणार काय? अरे अख्ख्या पुण्याला तुझे प्रताप समजले आहेत. कोल्हापूर पर्यंत कळायला किती वेळ लागतोय? नाही नाही, त्यांना त्या चिखलाचं प्रकरण समजलं असेल. ही त्यांच्या कपड्याला चिखल पुसला तो, तेच आठवलं असेल त्यांना. पण नाही नाही, तसं असतं तर त्यांच्याकडून होकार आलाच नसता. अच्छा, आणि मग मंजिरीचं प्रकरण कळल्यानंतर त्याने होकार दिला असं असं वाटतं तुला? तेव्हा काही कळत नाहीये. नेमकं काही चांगलं घडत असेल ना, तेव्हा जीवाला घोर लागलेलाच असतो. बस, त्यांना बोलायचंय ना माझ्याशी, मी बोलीन काय ते. तुम्ही उगाच इथे काळजी करण्याची काही गरज नाही. म्हणजे